नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेला आपण पावसाचे वेगवेगळे प्रकार बघितलेले होते. हा जो पाऊस आहे हा वातावरणाचा एक महत्त्वाचा आविष्कार म्हणून ओळखला जातो. आपण जर पाहिले तर पावसाचा हा प्रकार एक वृष्टीचं रूप असलेलं पाहायला मिळतं. आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पाऊस पडत असताना सर्व ठिकाणी तो एकसारखा पडत नाही, तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा पडतो. म्हणून पावसाचे आपण प्रमुख 3 प्रकार पाठीमागच्या लेक्चरला बघितलेले होते. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी ते आपण पावसाचे प्रकार बघत असताना वातावरणातील जे महत्त्वाचे घटक आहेत त्या वातावरणातील घटकांचा अभ्यास केलेला होता. या वातावरणातील घटकांचा आजूबाजूच्या परिस्थितीवरती परिणाम होतो. त्या परिस्थितीवरती परिणाम झाल्यानंतर त्या ठिकाणी महत्त्वाची जी एक निर्मिती होते ती म्हणजे वृष्टीची किंवा पावसाची निर्मिती होते, त्याच्याविषयी माहिती बघितलेली होती. आता आपण या ठिकाणी या लेक्चरला वातावरणाचा अर्थ आणि त्याची महत्त्वाची संकल्पना बघणार आहोत. आता हा जो आहे तो भाग 1 आहे. यानंतर भाग 2 आणि 3 मध्ये आपण या वातावरणाचा अगदी सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. यामध्ये वातावरणाचं महत्त्व, वातावरणाची रचना, वातावरणाचे जे घटक आहेत ते हे सर्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी वातावरण या घटकांच्या संदर्भामध्ये तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये, तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असताना कोणत्याही परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारचा जरी प्रश्न आला तरी याच्यामध्ये अडचण येणार नाही, कारण आपण या सर्व संकल्पना अगदी मुळापासून बघणार आहोत. त्यामुळे वातावरण या घटकाचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास होईल आणि त्याचा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी वातावरणाचा अर्थ आणि संकल्पना बघायची आहे. हा भाग 1 आहे. यानंतर भाग 2 आणि 3 आपण अनुक्रमे पाहणार आहोत. आता या भाग 1 मध्ये आपल्याला वातावरणाचा अर्थ आणि त्याचे महत्त्वाचे गुणधर्म काय आहेत किंवा वैशिष्ट्ये काय आहेत याची आपल्याला माहिती बघायची आहे. आता आपण जर पाहिलं तर आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती राहतो. पृथ्वी हा सूर्यमालेतील एक महत्त्वाचा ग्रह आहे. त्यामुळे आपण त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती राहत असताना वातावरणातील जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांचा कशा प्रकारे परिणाम होतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला वातावरणाचा अर्थ आणि वातावरणाची महत्त्वाची संकल्पना आहेत व त्याचे गुणधर्म आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे उत्पत्तीशास्त्रानुसार वातावरण हा जो शब्द आहे किंवा ज्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो, या वातावरण या शब्दाची निर्मिती ॲटम आणि स्पिअर या 2 ग्रीक शब्दांच्यापासून याची निर्मिती झालेली आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे ॲटम्स हा जो शब्द आहे हा ग्रीक शब्द आहे. या ग्रीक शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे. या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ बाष्प असा होतो. कारण आपण जर पाहिलं तर वातावरणामध्ये बाष्प हा घटक खूप महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे बाष्प याचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ ॲटम्स असा होतो. आणि ॲटमॉस्फिअर हा जो शब्द आहे तर ॲटमॉस्फिअर या शब्दाची उत्पत्ती ॲटम्स आणि स्पिअर या 2 शब्दांच्यापासून झालेली आहे. आता हा जो ॲटम्स हा शब्द जसा एक आहे तसा त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा जो शब्द आहे तो म्हणजे त्या ठिकाणी असणारा स्पायरिया. आता हा जो स्पायरिया आहे हा स्पायरिया शब्दापासून सुद्धा त्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा जो स्पायरिया शब्द आहे तो स्पायरिया शब्दसुद्धा ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. या स्पायरिया शब्दाचा अर्थ मराठीमध्ये गोल किंवा चेंडू असा प्रकारचा होतो. आता गोल किंवा चेंडू म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीचा जर गोल पाहिला तर हा आपल्या पृथ्वीचा गोल आणि या पृथ्वीवरती असणारे बाष्प अशा प्रकारची याची ढोबळमानाने संकल्पना केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी वातावरणाचा अभ्यास करत असताना वातावरणाचा अर्थ जो आहे तो वातावरणाचा अर्थ अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. उत्पत्तीशास्त्रानुसार ॲटमॉस्फिअर, वातावरणाला इंग्रजीमध्ये ॲटमॉस्फिअर म्हणतात, आणि ॲटम आणि स्पिअर या 2 शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे. आता ॲटम्स या शब्दाची निर्मिती ग्रीक भाषेतील बाष्प शब्दापासून झालेली आहे, तर स्पिअर या शब्दाची निर्मिती स्पायरिया या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. बाष्प आणि गोल चेंडू अशा प्रकारचे याचे अर्थ होतात. आता वातावरण म्हणजे काय, तर वातावरण म्हणजे सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या भोवतालचे वायुरूप हवेचे आवरण
आता आवरण काय अशाला म्हणतो आपण, तर एखादं जर आपण बघितलं, तुम्ही नारळ पाहिला तर नारळ त्याच्यामध्ये आतमध्ये खोबरं तुम्हाला असतं, किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. फणस असतो, फणसाला बाहेरून कवच असतं परंतु आतमध्ये फणसाचे गरे असतात. तसं पृथ्वीच्या भोवतालचे वायुरूप आवरण आहे. आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीच्या सर्व बाजूंनी एक प्रकारचं आवरण किंवा एक प्रकारचं कवच तयार झालेलं आहे. त्यालाच आपण वातावरण असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी वातावरणाची आपल्याला सगळ्यात सोपी ही व्याख्या करता येईल. तुम्हाला कोणत्याही परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जर प्रश्न विचारला तर त्याचं अत्यंत सोप्या पद्धतीने इथे उत्तर तुम्हाला सांगता येईल. अशा प्रकारे याचा उत्पत्तीशास्त्रानुसार अर्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा घटक बघायचा आहे, तो म्हणजे वातावरणाचे गुणधर्म. आता आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे वातावरण हा जो घटक आहे त्या वातावरणाचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असलेले पाहायला मिळतात. हेच गुणधर्म आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. हे वातावरणाचे गुणधर्म प्रामुख्याने खालील प्रकारचे असलेले पाहायला मिळतात. याच्यातील पहिला आहे तो म्हणजे विविध वायूंचं मिश्रण. त्यानंतर हवा आहे, ती हवा अदृश्य स्वरूपात असते. त्याचबरोबर काही प्रमाणात बाष्प, हवेला वजन असतं, हवेला गंध, चव आणि रंग नाही, वेग आहे, निश्चित आकार नाही, तापमानाचा हवेवर परिणाम होतो, त्याचबरोबर हवा संकुचित होते. हे काही महत्त्वाचे वातावरणाचे गुणधर्म असलेले पाहायला मिळतात. आता हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचे आहे. आता जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर ही जी हवा आहे, हवा यालाच इंग्रजीमध्ये आपण एअर असं म्हणतो. आता जर आपण याचा गुणधर्म जो पहिला महत्त्वाचा आहे तो आपण बघितला की विविध वायूंचं मिश्रण. आता वातावरण म्हणजे पृथ्वीच्या सभोवतालचं आवरण. आता पृथ्वीच्या सभोवताली आपण बघत असताना पृथ्वीच्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारचे घटक असलेले पाहायला मिळतात. या सर्व वेगवेगळ्या घटकांचं मिश्रण या वातावरणामध्ये आहे. म्हणून वातावरणाचा सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला गुणधर्म आहे तो म्हणजे विविध वायूंचं मिश्रण असलेलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला नंतर त्याची वैशिष्ट्ये वेगवेगळी बघायची आहेत. त्या वैशिष्ट्यांच्यामध्ये आपल्याला वायू हा घटक अगदी सविस्तरपणे अभ्यासायचं आहे, किंवा कोणत्या घटकाचं कोणत्या वायूचं किती प्रमाण आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. परंतु या ठिकाणी हवेचा एक सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असलेला तो पाहायला मिळतो की वातावरणामध्ये असणारी जी हवा आहे त्या हवेमध्ये विविध प्रकारच्या वायूंचं मिश्रण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी हा याचा पहिला महत्त्वाचा गुणधर्म असलेला पाहायला मिळतो की विविध वायूंचे मिश्रण. आता दुसरा महत्त्वाचा गुणधर्म जर आपण पाहिला तर दुसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे हवा अदृश्य प्रकारची आहे. आपल्याला आपण जर पाहिलं तर आपल्याला हवा ही उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, परंतु जर इतर घटक बघितले तर आपण हवेचं अस्तित्व जाणवू शकतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो, पावसाबरोबर वारा येतो आणि वाऱ्याबरोबर अगदी 10-10, 20-20, 40-40 वर्षाची सुद्धा जुनी मोठी वटवृक्ष, मोठी झाडेसुद्धा उन्मळून पडतात. त्यामुळे आपण हवेचं अस्तित्व नाकारू शकत नाही. म्हणून हवा आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नसली तरीसुद्धा ही हवा अदृश्य स्वरूप प्रकारची आहे. म्हणून वातावरणातील हवेचा हा एक सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असलेला आपल्याला पाहायला मिळतो, ती हवा म्हणजे अदृश्य आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे हवेमध्ये काही प्रमाणात बाष्पाचं प्रमाण आहे. या ठिकाणी चुकून टाईप झालेलं आहे. आता या ठिकाणी काय आहे तर हवा जर आपण पाहिली तर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण आपण बघितलं की पाऊस पडतो, हा पाऊस पडत असताना काय होतं तर पाऊस पडत असताना हवेतील जे बाष्प आहेत त्या हवेतील बाष्पांचं सांद्रीभवन, द्रवीभवन होते. आपण सगळी प्रक्रिया बघितलेली, त्या परत आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करायची नाही. तर हवा जी आहे त्या हवेमध्ये असणारं बाष्प आहे त्या बाष्पाचं प्रमाणसुद्धा काही प्रमाणात वातावरणात असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे हा सुद्धा त्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर नंतरचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे हवेला वजन असतं. वजन असतं म्हणजेच काय असतं तर हवेला दाब असतो. आता दाब असतो की नसतो ते आपण बघितलेलं आहे. आता सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर हवेला वजन असते. कशावरून सिद्ध होतं तर आपण पाहिलं की हवा नेहमी कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडे वाहत असते.
हवा नेहमी ही वाहत असताना जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहत असते. का वाहते तशी? कारण जो कमी दाबाचा पट्टा आहे तो कमी दाबाचा पट्टा भरून काढण्याचं काम हे जास्त दाबाचा पट्टा करत असतो. म्हणून हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते. त्यामुळे हवेला दाब असतो. त्यामुळे हवेला दाब असणं हे वातावरणाचं सर्वात महत्त्वाचं गुणधर्म आहे. त्याचबरोबर हवेला गंध, चव आणि रंग नाही. आपल्याला आपण जर पाहिलं तर हवेचं आपण अस्तित्व जाणवू शकतो, परंतु आपल्याला हवा दाखवता येत नाही. जर एखाद्याला विचारलं आपण हवा दाखव कुठे, तर आपल्याला त्या प्रकारे ती दाखवता येत नाही, कारण हवेला गंध, चव आणि रंग नाही, ते आपल्याला दाखवता येत नाही. त्याचबरोबर हवेला वेग आहे. हा एक महत्त्वाचा वातावरणातील गुणधर्म असलेला त्याचा पाहायला मिळतो की हवेला वेग आहे. कारण हवा जर आपण पाहिली तर हवेला एक विशिष्ट वेग आहे. हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रदेशामध्ये जात असताना त्या हवेचा एक विशिष्ट वेग असतो. हवा वाहत असताना एका प्रदेशामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ हिंदी महासागरावरती तयार झालेले जे बाष्पयुक्त ढग आहेत ते मान्सूनच्या पाऊस आपल्याकडे येत असताना, तो नैऋत्य मोसमी पाऊस येत असताना ते समुद्रावरून हवेबरोबर वाहत येतात. म्हणजे आपल्यापासून हिंदी महासागर हा कित्येक किलोमीटर दूर आहे, तरी सुद्धा या हवेबरोबर हे ढग वाहत येतात. त्यामुळे हवेला वेग आहे, हा त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. म्हणून हे हवेचे गुणधर्म हेच वातावरणाचे गुणधर्म असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या हवेचा एक निश्चित स्वरूपाचा त्याला आकार नाही. हे सर्वात महत्त्वाचे काही त्याचे गुणधर्म असलेले पाहायला मिळतात की हवा जी आहे त्या हवेला एक निश्चित स्वरूपाचा आकार नाही. का नाही आकार? कारण आपण जर हवा पाहिली तर आपल्याला हवा ही एखाद्या विशिष्ट घटकामध्ये किंवा आपल्याला ती पकडून ठेवता येत नाही. त्यामुळे हवेला एक निश्चित स्वरूपाचा आकार नाही, हा सर्वात महत्त्वाचा त्याचा गुणधर्म असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तापमानाचा हवेवरती परिणाम होतो. आता तापमानाचा हवेवर परिणाम होतो की नाही हे आपण पाहिलेलं आहे. कारण आपण पाहिले की सूर्याची उष्णता भूपृष्ठावर पडते. भूपृष्ठावर पडल्यानंतर भूपृष्ठालगतची हवा तापते. तापलेली हवा प्रसरण पावते. प्रसरण पावल्यानंतर ती हवा हलकी होते. हलकी झालेली हवा आकाशात जाते आणि आकाशात गेल्यानंतर ती थंड हवा होते. हवेचं तापमान, कारण भूपृष्ठापासून वरती जावं तसं हवेचं तापमान कमी आहे. हवेचे ठराविक तापमानापर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी ती थंड हवा भूपृष्ठाच्या खाली येते. त्यामुळे या ठिकाणी थंड हवा हे त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तापमानाचा हवेवरती सर्वात जास्त परिणाम होतो. त्याचबरोबर हवा संकुचित केली जाऊ शकते किंवा त्यालाच आपण असं म्हणू शकतो की हवा कंप्रेस्ड केली जाऊ शकते. कारण आपण जर पाहिलं तर हवेला आपण जर एखाद्या ठिकाणी उष्णता वगैरे दिली तर ती हवा आपल्याला प्रसरण पावते किंवा त्याचं वेगळ्या प्रकारची प्रक्रिया घडत असलेली पाहायला मिळते. ही त्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये किंवा महत्त्वाचे गुणधर्म असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर याचे आणखी काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत, ते आपल्याला इथं बघायचे आहेत. सर्वात महत्त्वाचा त्यानंतरचा गुणधर्म, उंचीवरती हवेची घनता कमी होते. आपण भूपृष्ठापासून जसजसं वरती जाऊ तसतसं वरती गेल्यानंतर हवेची घनता आहे ती घनता पूर्णपणे कमी होते. म्हणूनच आपण ज्यावेळेला अवकाशामध्ये अवकाश संशोधन करण्यासाठी जातो त्यावेळेला वरती गेल्यानंतर ऑक्सिजनची कमतरता असते आणि त्यावेळेलाच आपल्याला तिथे ऑक्सिजन मास्क किंवा ऑक्सिजनच्या नळकांडांचा उपयोग करावा लागतो. कारण उंची जसजसं आपण वरती जाऊ तसतसं हवेची घनता कमी होते, हवा कमी होते. त्यामुळे त्या ठिकाणी हा त्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर हवेची रचना ही स्थिर नाही. आपण पाहिलं की हवेची रचना स्थिर नाही. कारण आपल्या इकडं जर आपण पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये खूप उष्ण हवा असते. उन्हाळ्यामध्ये एकदम आपल्याला घाम यायला चालू होतो. थंडीच्या दिवसामध्ये खूप थंडी जाणवते आपल्याला. वातावरणामध्ये गारवा असतो. पावसाळ्यामध्ये वेगळ्याच प्रकारची स्थिती असते. त्यामुळे हवेची स्थिर प्रकारची रचना नाही, हा एक त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे की हवा स्थळ आणि काळानुसार बदलते. तुम्ही जर बर्फाळ प्रदेशामध्ये गेला तर हवा तुम्हाला उष्णच लागणार. पण याच्या उलट जर तुम्ही राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात गेला तर त्या ठिकाणी हवा ही उष्ण प्रकारची आहे, तर बर्फाळ प्रदेशामध्ये ती थंड प्रकारची असलेली पाहायला मिळते. जर तुम्ही इतर घटक दऱ्याखोऱ्यांचे प्रदेश बघितले किंवा समुद्रकाठचा प्रदेश बघितला तर त्या ठिकाणी ती हवा
दमट प्रकारची असलेली पाहायला मिळते. त्यामुळे हवेची रचना जी आहे ती रचना स्थिर प्रकारची नाही. आता ही जी हवा आहे त्या हवेचे वितरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हवेच्या आडव्या किंवा क्षितिज समांतर जी हालचाल आहे किंवा जी आडव्या दिशेने हालचाल होते त्याला आपण वातावरण किंवा हवा असं म्हणतो. जी भूपृष्ठालगत जी हवेची हालचाल आडव्या दिशेने हालचाल होते किंवा वितरण होतं त्याला आपण वारा असं म्हणतो. तर उभ्या किंवा वर खाली होणाऱ्या हालचालीला आपण हवेचा प्रवाह असं म्हणतो. उभी किंवा वर होणारी जी हवेची हालचाल आहे त्याला आपण हवेचा प्रवाह असं म्हणतो. त्याचबरोबर उंचीनुसार हवेची घनता वाढत जाते. आपण भूपृष्ठापासून जसजसं वरती जाऊ तसतसं हवेची घनता आहे ती हवेची घनता वाढत जाते. हवेची स्थिर प्रकारची रचना नसते, ती स्थळ आणि काळानुसार बदलते. त्याचबरोबर तापमान, दाब, वारे, वहनाची दिशा, आर्द्रता, ढग आणि वृष्टी ही प्रामुख्याने हवेची अंगे आहेत. आता हवेची अंगे प्रमुख कोणती आहेत तर या ठिकाणी इथे आपण पाहिल्याप्रमाणे तापमान, दाब, वारे, वहनाची दिशा, आर्द्रता, ढग आणि वृष्टी ही हवेची अंगे आहेत. आता आपण या सर्व हवेमुळेच या सगळ्या प्रकारच्या घटना किंवा हे भौगोलिक बदल घडत असतात. त्यामुळे ही हवेची अंगे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता यानंतरचा आपल्याला महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो म्हणजे हे जे वातावरण आहे त्या वातावरणाची विविध वैशिष्ट्ये असलेली पाहायला मिळतात. त्याच्यातील सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या वातावरणाची निर्मिती. आता जर आपण पाहिलं तर हे जे वातावरण आहे या वातावरणाची निर्मिती जवळपास 460 कोटी वर्षापूर्वी निर्मिती झालेली आहे. आता ही कशा प्रकारे शोधून काढलेली आहे तर या ठिकाणी पृथ्वीवरती आढळणारे जे खडक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे जुने वातावरणातील घटक आहे त्याचा अभ्यास करून या ठिकाणी हा अनुमान काढलेला आहे. हे जे वातावरणाचा अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या अंदाजानुसार किंवा त्यांच्या अभ्यासानुसार पृथ्वीची निर्मिती जवळपास 460 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. त्यावेळेला जो आपला पृथ्वीचा ग्रह होता तो अत्यंत तप्त स्वरूपाचा गोळा होता. हळूहळू त्यावेळेला त्याची परिवलनाची गतीसुद्धा जास्त होती. या परिवलनाची गती जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी वायुरूप पदार्थांचा त्याच्यावरती जास्त वावर होता. त्यामुळे त्यावेळेला तिथे मानवी अस्तित्व नव्हतं. परंतु कालांतराने जसजसे बदल होत गेले तसतसं पृथ्वीच्या परिवलनाची गती कमी झाली. पृथ्वीवरती असणारे जे वायुरूप घटक होते त्या वायुरूप घटकांचं प्रमाण कमी झालं आणि वायुरूप घटकांचं प्रमाण कमी झाल्यानंतर तिथं मानवी अस्तित्व जाणवायला लागलं. आता जर सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर बघितलं तर पृथ्वीवरती पाण्याची वाफ, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू, त्याचबरोबर सल्फर डायऑक्साईड आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे वायू या सर्वांचं अस्तित्व आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती होतं. परंतु कालांतरानं या ठिकाणी या हवेमध्ये प्रकाशसंश्लेषण आणि सूक्ष्म प्रकाशसंश्लेषणाची जी क्रिया आहे या प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेमुळे या सगळ्या प्रकारचे जे महत्त्वाचे घटक आहेत या महत्त्वाच्या वायूंचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास त्याचबरोबर आपण हे जे सगळे घटक बघितले या सगळ्या घटकांच्या बरोबर नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोन्हींचाही आपल्या पृथ्वीवरती प्रमाण अत्यंत अल्प स्वरूपात होतं. त्यामुळे त्या ठिकाणी मानवी अस्तित्व त्या कालखंडामध्ये अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर जवळपास 460 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली असली तरी 350 कोटी वर्षापूर्वी प्रकाशसंश्लेषण करणारे सूक्ष्मजीवांच्याद्वारे महासागरातील जे ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन मुक्त व्हायला सुरुवात झाली. आता ही जी प्रकाशसंश्लेषणाची क्रिया आहे तुम्ही ती सायन्समध्ये शिकला असाल. या प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेमधूनच त्या ठिकाणी वातावरणातील जो ऑक्सिजन आहे त्या वातावरणातील ऑक्सिजनच्या मुक्तीला सुरुवात झाली आणि त्यानंतर जवळपास 50 कोटी वर्षापूर्वी आजची जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचं स्वरूप निर्माण झालेले आहे. आणि त्यानंतर मानवी अस्तित्व, वेगवेगळ्या प्रकारचे घटक, त्याचबरोबर मानवी रचना आणि मानवी स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे हा या ठिकाणी निर्मिती हा वातावरणाच्या वैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा वातावरणाच्या वैशिष्ट्यातील घटक आहे
तो म्हणजे आकार. आता आपली जी पृथ्वी आहे या वातावरणाचा आकार कसा आहे तो आपल्याला बघायचा आहे. आपली पृथ्वी लंबगोलाकृती आहे. आता वातावरणामध्ये या पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीवरती असणारं हवेचं जे आवरण आहे त्या हवेच्या आवरणाचा सुद्धा आकार लंबगोलाकार असलेला पाहायला मिळतो. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वातावरणाचा आकार पृथ्वीच्या सभोवताली कशा प्रकारचा आहे. तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी उत्तर ते देता आलं पाहिजे. त्याचबरोबर पृथ्वीच्या आकारासाठी ती विषुववृत्ताच्या ठिकाणी फुगीर आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी उंचीचं वातावरण आहे. हा जो वातावरणाचा थर आहे तो वातावरणाचा थर ध्रुवीय प्रदेशामध्ये फुगीर असलेला पाहायला मिळतो. तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये फुगीर आहे तर ध्रुवीय प्रदेशामध्ये त्याची उंची कमी आहे. आता विषुववृत्तीय प्रदेशामध्ये फुगीर का आहे? कारण त्या ठिकाणी असणारं विषुववृत्त आणि विषुववृत्तावरती असणारी सूर्याची उष्णता, त्यामुळे त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्या ठिकाणी फुगीर असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर हवेची जी वेगवेगळ्या प्रकारची आपण अंगे बघितली त्याचे आविष्कारही याच प्रदेशामध्ये आहेत. त्यामुळे या भागामध्ये वातावरणाचा जो आकार आहे तो फुगीर आहे. तर आपण ध्रुवाकडे गेलो तर सूर्याची उष्णता कमी आहे, बर्फाळ प्रदेश आहे, त्यामुळे ह्या वातावरणाची उंची त्या ठिकाणी कमी असलेली पाहायला मिळते. आता आपल्याला त्यानंतरचा वातावरणाच्या वैशिष्ट्यातील महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो म्हणजे त्याचं वस्तुमान. वातावरणाचं वस्तुमान कशा प्रकारचं आहे तर पृथ्वीच्या वातावरणाचं एकूण वस्तुमान जे आहे तर ते जवळपास 56 लक्ष अब्ज टन एवढं आहे. म्हणजे या वातावरणाचं जे आपल्या पृथ्वीवरती वस्तुमान आहे ते 56 लक्ष अब्ज टन एवढं जास्त प्रमाणात आहे. आता या पृथ्वीच्या वस्तुमानाच्या जवळपास आपल्या ज्या पृथ्वीचं वस्तुमान आहे त्याच्या जवळपास 1 दशलक्षांश आहे. म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला किंवा वातावरणामध्ये किंवा बाहेर या वातावरणाचा विस्तार असलेला पाहायला मिळतो. आता त्यानंतरचा आपल्याला एक महत्त्वाचा घटक बघायचा आहे वैशिष्ट्यामधील, तो म्हणजे त्याचा विस्तार. आता याचा विस्तार किती आहे तर सर्वप्रथम वातावरणाच्या उंचीबाबत अनिश्चितता आहे की हे वातावरण किती उंचीपर्यंत आहे हे आपल्याला अजूनपर्यंत शास्त्रज्ञांना सांगता आलेलं नाही. तरी त्याची आपण अंतिम मर्यादा ही जवळपास 10,000 किलोमीटर एवढी ग्राह्य धरलेली आहे. वातावरणातील जवळपास 99% जास्त वस्तुमान पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 32 किलोमीटरच्या आत आहे. म्हणजे वातावरणातील जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्या वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारचे वस्तुमानातील घटक हे 32 किलोमीटरच्या म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठापासून हवेमध्ये वरती आपण जात असताना 32 किलोमीटरच्या आतमध्ये 99% जास्त घटक आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 32 किलोमीटरच्या आतमध्ये किती घटक आहेत किंवा किती टक्के घटक आहेत. त्याचबरोबर 5.6 किलोमीटरच्या आतमध्ये 50% एवढे घटक असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी हा वातावरणाच्या विस्ताराच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा आहे. याच्यावरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तो म्हणजे रासायनिक गुणधर्म. आता हे जे वातावरण आहे त्या वातावरणाला वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक गुणधर्म आहेत. कारण वातावरणे बनतानाच मुळात वेगवेगळ्या रासायनिक घटकांचा संयुक्त मिश्रणाने बनलेलं आहे. पृथ्वीच्या वातावरणाचे वायू, बाष्प, धूलिकण हे प्रमुख 3 रासायनिक गुणधर्म आहेत. आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचे हे वातावरणाचे प्रमुख 3 गुणधर्म रासायनिक गुणधर्म असलेले पाहायला मिळतात. हे सर्वात जास्त त्या ठिकाणी असतात. याच्यामध्ये वायू, बाष्प आणि धूलिकण हे 3 गुणधर्म असलेले पाहायला मिळतात. तर हवेचे तापमान, घनता, दाब आणि आर्द्रता हे प्रमुख भौतिक गुणधर्म असलेले पाहायला मिळतात. जसे वातावरणाचे वायू, बाष्प आणि धूलिकण हे 3 गुणधर्म आहेत तसे हवेचे घनता, दाब आणि आर्द्रता हे प्रमुख गुणधर्म आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो म्हणजे तापमान. आता तापमान म्हणजे काय तर तापमान म्हणजे एखाद्या वस्तू किंवा वायूमधील रेणूंची औष्णिक
किंवा अंतर्गत ऊर्जा. आता तापमान आपण कशाला म्हणतो, तर एखाद्या विशिष्ट वस्तूमध्ये असणारी जी अणू आहेत त्यांचे किती प्रमाणात औष्णिक किंवा अंतर्गत ऊर्जा आहे त्याला आपण तापमान म्हणतो. सर्वसाधारणपणे तापमानाचं वैशिष्ट्य काय आहे वातावरणाच्या दृष्टिकोनातून, तर आपण जसं भूपृष्ठापासून वरती तापमानाकडे किंवा वरती आकाशामध्ये जाऊ तसं सर्वसाधारणपणे वातावरणाच्या थरानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चढ आणि उतार होत असलेला दिसून येतो. सर्वसाधारणपणे तपांबर आणि मध्यांबर आहेत. त्या तपांबर आणि मध्यांबरामध्ये उंचीनुसार तापमान कमी होतं, तर स्थितांबर, ऐनांबर आणि बाह्यांबरामध्ये उंचीनुसार तापमान वाढतं. आता हे आपल्याला नंतर वातावरणाची रचना बघायची आहे, त्याच्यामध्येही आपण याचा सविस्तर अभ्यास करू. तरीसुद्धा या वैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून उंचीनुसार तापमानामध्ये कशी वाढ होते, तर सर्वसाधारणपणे तपांबर आणि मध्यांबरामध्ये उंचीनुसार तापमान कमी होतं, तर अशा वरचे जे थर आहेत स्थितांबर, ऐनांबर आणि बाह्यांबर किंवा बाह्यावरण याच्यामध्ये उंचीनुसार तापमानामध्ये वाढ होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी वातावरणाच्या दृष्टिकोनातून तापमान हा घटक महत्त्वाचा आहे, कारण उंचीनुसार त्याच्यामध्ये बदल होतात. त्यानंतरचा घटक आहे तो घनता. आता जर आपण पाहिलं तर घनता म्हणजे काय, तर घनता म्हणजे विशिष्ट आकारमानाच्या वस्तूचे किंवा वायूचे वजन होय. विशिष्ट आकारमानाचा वायू किंवा वस्तूचं जर आपण वजन पाहिलं तर त्याचा या वातावरणावरती परिणाम होतो. त्यामुळे या ठिकाणी घनता हे वातावरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी काय महत्त्वाचं याच्यामध्ये आहे, तर वातावरणाची घनता ही उंचीनुसार कमी होते. आपण जर जसजसं भूपृष्ठापासून वरती जाऊ तसतसं उंचीनुसार या वातावरणाची जी घनता आहे ती वातावरणाची घनता कमी होते. भूपृष्ठालगत वातावरणाची घनता ही जवळपास 1.29 किलोग्रॅम प्रति घनमीटर असते, तर 40 किलोमीटरच्या वरती आपण गेल्यानंतर त्याचं प्रमाण हे जवळपास 4 ग्रॅम घनमीटर एवढं होतं. म्हणजे आपण भूपृष्ठापासून जसजसं वरती जाऊ तसतसं याच्या घनतेमध्ये फरक पडलेला पाहायला मिळतो. म्हणजे ही भूपृष्ठालगत ही जास्त असते, तर जवळपास 40 किलोमीटरपर्यंत ही 4 ग्रॅम घनमीटर एवढी असलेली पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी घनता हा वातावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर दाब. आपण जर पाहिलं तर भूपृष्ठापासून दाब यालाच आपण जोर किंवा बल असं म्हणतो. वातावरणाचा दाब हा वाढत्या उंचीनुसार सर्व प्रदेशांमध्ये कमी होत जातो. आता वातावरणाचा दाब हा उंचीनुसार कमी होत जातो. समुद्रसपाटीपासून जवळपास 45 अंश अक्षवृत्तापलीकडे तो 15 अंश सेल्सिअस एवढा असतो. त्या ठिकाणी हा एवढा दाब असताना हवेचा जो दाब आहे तो हवेचा दाब 1013.25 मिलीमीटर एवढा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जसजसं आपण वरती जाऊ तसतसं या हवेच्या दाबामध्ये बदल होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे आर्द्रता. आर्द्रता जर आपण पाहिली तर आर्द्रता म्हणजे वातावरणातील दमटपणा किंवा ओलसरपणा. जवळपास 0 ते 4% बाष्पाचं प्रमाण हवेमध्ये असते. बाष्पाची बाष्पधारण क्षमता त्या ठिकाणी वाढते. त्यामुळे या ठिकाणी आर्द्रता हा घटकसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ही अशा प्रकारची वातावरणाचा अर्थ, गुणधर्म आणि वैशिष्ट्ये असलेली पाहायला मिळतात. आता यानंतरच्या लेक्चरला आपण या ठिकाणी वातावरणाचं महत्त्व, त्याचबरोबर वातावरणातील असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत म्हणजे जे कंपोजिशन्स आहेत वातावरणाचे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.